नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या भूगोलच्या संदर्भात आपण काही गोष्टी बघणार दिसतं. याच्यामध्ये पहिल्यांदा दिसतं आपण बघतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं स्थान बघतो, त्याच्यानंतर पुन्हा बघतो आपण महाराष्ट्राचा विस्तार, त्यानंतर बघतो आपण तिसरा पाठ म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. पुन्हा याच्यामध्ये आणखी काही गोष्टी येताना दिसतात आपल्याला की महाराष्ट्राची लांबी आणि महाराष्ट्राची येणार याच्यामध्ये रुंदी. सोबतच पुन्हा याच्यामध्ये पुन्हा आणखी पाचवा पाठ येणार कदाचित तो आपला, त्याला बोलणार आपण महाराष्ट्राचा सागरी किनारा. या साधारणतः बेसिकच्या गोष्टी, या साधारणतः बेसिक अशा गोष्टी साधारणतः आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्या कशा कशा पद्धतीने दिसतात याच्याबद्दल बघू आपण, ठीक आहे. पण त्या अगोदर थोडक्यात जर कदाचित तुम्ही आमच्या पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब लगेच करून घ्या, आणि जेणेकरून तुम्हाला या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ असतील जे आपल्या सिलेबसच्या संदर्भात असेल, अभ्यासाच्या संदर्भात असेल, तुम्हाला लगेच नोटिफाय होतील आणि ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि अभ्यासामध्ये तुमचं खंड पडणार नाही. या गोष्टीची काळजी घेणं मात्र गरजेचं आपल्याला, ठीक आहे. त्याच्यामध्ये दिसतं काय लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण बघतो महाराष्ट्राचं स्थान बघतो, ठीक आहे. महाराष्ट्राचं स्थान बघण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय गोष्टी समजणं गरजेचे की भारताचं स्थान नेमकं सुद्धा काय, ठीक आहे. जेव्हा आपण पृथ्वी बघतो मित्रांनो, जेव्हा आपण पृथ्वी बघतो या पृथ्वीवर साधारणतः दिसतं आपल्याला काय दिसतं लक्षात घ्या. या पृथ्वीवर आपल्याला नॉर्थ पोल दिसतं, या ठिकाणी पृथ्वीवर आपल्याला दिसतं या ठिकाणी नॉर्थ पोल. त्यानंतर याच पृथ्वीवर दिसतं आपल्याला इथे साऊथ पोल दिसतं, ठीक आहे. आणि या ठिकाणी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांना जोडणारी एक उभी लाईन दिसते, ठीक आहे. ही जी उभी लाईन आहे या उभ्या लाईनला बोलतो आपण जीएमटी लाईन असं बोलतो, ठीक आहे. आणि थोडक्यात पुन्हा काय दिसतं लक्षात घ्या, या जीएमटी लाईनने आपल्या महाराष्ट्राचे आपल्या पृथ्वीचे दोन भाग केलेले दिसतात, ठीक आहे. एक या ठिकाणी दिसतं आपल्याला अर्धा गोल, ज्याला आपण गोलार्ध असं बोलणार, हेमिस्फिअर असं बोलणार. आणि पुन्हा या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक अर्धा गोल दिसतंय, याला सुद्धा बोलणार आपण गोलार्ध बोलणार म्हणजे हेमिस्फिअर, ठीक आहे. हा जो दिसतोय या बाजूचा याला बोलणार आपण पूर्व गोलार्ध, याला बोलतो आपण पूर्व गोलार्ध. आणि या बाजूचा दिसतोय त्याला बोलतो आपण पश्चिम गोलार्ध असं बोलतो, ठीक आहे. हे दोन गोलार्ध तयार झालेले दिसतात आपल्याला, इथपर्यंत काही अडचण नाही. त्यानंतर थोडक्यात पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्या पृथ्वीच्या मधातून अशी एक आडवी लाईन जाताना दिसते, ठीक आहे. त्याला बोलतो आपण विषुववृत्त असं बोलतो, त्या विषुववृत्तामुळे सुद्धा पृथ्वीचे आणखी दोन गोल झालेले दिसतात आपल्याला मित्रांनो, ठीक आहे. हे दोन गोल झालेले दिसते तर काय दिसतं लक्षात घ्या, या ठिकाणचा अर्धा गोल दिसतोय आणि काय दिसतं आपल्याला पुन्हा, म्हणजे ही जी लाईन दिसते आपल्याला विषुववृत्त बोलतो आपण, याला आडवी लाईन आहे. याच्या उत्तरेकडचा जो अर्धा गोल आहे त्याला बोलतो आपण उत्तर गोलार्ध, त्याला बोलतो आपण उत्तर गोलार्ध, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा या लाईनच्या दक्षिणेकडे म्हणजे विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे जो काही पृथ्वीचा अर्धा गोल दिसतोय त्याला बोलतो दक्षिण गोलार्ध असं, त्याला बोलतो आपण साधारणतः दक्षिण गोलार्ध. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, पृथ्वीच्या मधातून आपल्याला काही लाईन्स गेलेले दिसते, त्याला बोललो आपण, जी पहिली होती त्याला बोललो जीएमटी लाईन, जिने केले पूर्व गोलार्ध आणि पुन्हा केलेला आपला पश्चिम गोलार्ध. पुन्हा ही जी आडवी लाईन होती त्याला बोललो होतो आपण विषुववृत्त असं बोललो होतो. त्या लाईनने केलेलं काहीतरी उत्तर गोलार्ध आणि काहीतरी आपला तो दक्षिण गोलार्ध, असे काहीतरी पृथ्वीचे चार गोलार्ध तयार झालेले दिसत आहे. आणि या चारही गोलार्धामध्ये साधारणतः विचार करतो म्हटलं तर पुन्हा दिसतंय लक्षात घ्या आपल्याला, या भागात कुठेतरी साधारणतः काय दिसतं आपल्याला, भारत दिसत आहे. या ठिकाणी काय दिसतंय मित्रांनो आपल्याला, भारत दिसतंय. साधारणतः विचार जर करतो म्हटलं तर काय दिसतं लक्षात घ्या, भारत आपल्याला पृथ्वीच्या दोन गोलार्धामध्ये दिसतंय. काय तर एक दिसतं लक्षात घ्या, जर आपण या उभ्या लाईनच्या संदर्भात विचार करतो म्हटलं तर दिसतं आपल्याला कोणता गोलार्ध दिसतोय तो आपल्याला पूर्व गोलार्ध. आणि जर कदाचित आपण या आडव्या लाईनच्या संदर्भात विचार करतो म्हटलं तर दिसतंय आपल्याला काय दिसतंय तर उत्तर गोलार्धामध्ये भारत दिसतोय, ठीक आहे की नाही. एवढं आपल्याला कळतंय नेमकं, ठीक आहे. या ठिकाणी साधारणतः विचार करतो म्हटलं तर लक्षात घ्या, भारताचं स्थान आपल्याला दिसतं इथं बोलतो मी भारताचे स्थान, ठीक आहे. या ठिकाणी बोलतो मी भारताचे स्थान. या भारताचे स्थान साधारणतः दिसतं आपल्याला कुठे दिसतंय तर लक्षात घ्या, ते दिसतं आपल्याला उत्तर पूर्व गोलार्धात. कुठे दिसतं आपल्याला हे उत्तर पूर्व गोलार्ध. भारताचे स्थान क्लिअर झालेलं आहे, ठीक आहे ना. आणि पुन्हा मग आपल्याला महाराष्ट्राचं स्थान या ठिकाणी बघायचं, तर महाराष्ट्राचं स्थान बघताना लक्षात घ्या आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी असणारा भारतामध्ये कुठेतरी आपला हा महाराष्ट्र आहे, ठीक आहे. आता थोडक्यात
हे मग आपण इथं स्थान बघत आहोत, हे विस्तार बघत आहोत, हे कशा पद्धतीने बघतो किंवा कशा पद्धतीने ठरवतो. तर या अगोदर भूगोलाचे 2 लेक्चर अपलोड झालेले दिसते आपल्याला या ठिकाणी, बरोबर. त्याच्यामध्ये अक्षरवृत्त काय आणि रेखावृत्त काय हे सांगितलेलं आपण. या अक्षरवृत्ताचा आणि रेखावृत्ताचा आपण उपयोग कशासाठी करतो ते सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगितलं. ते कशासाठी करतो तर लक्षात घ्या, एखाद्या कोणत्याही ठिकाणाचे स्थान किंवा विस्तार जर निश्चित करायचं असेल, फिक्स करायचं असेल, तर आपण करतो अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांचा उपयोग करतो. आणि त्याच गोष्टी आपण इथे बघतो. जर कदाचित हे अक्षरवृत्त काय, स्थान काय, विस्तार काय या गोष्टीमध्ये डाऊट येत असेल तुम्हाला कदाचित, तर या अगोदर झालेले जे अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताचे 2 लेक्चर होते ते तुम्ही एकदा बघू शकता चांगल्या पद्धतीने, तुम्हाला कळेल हे पुढचं. ठीक आहे. इथपर्यंत साधारणतः बघितलेलं आपण. काय बघितलं थोडक्यात काय तर लक्षात घ्या, भारताचं स्थान काय दिसतं आपल्याला हे बघितलेलं दिसतं इथे. ठीक आहे. पुढच्या स्लाइड मध्ये साधारणतः विचार करतो म्हटलं तर लक्षात घ्या, इथे एक भारताचा नकाशा आपल्याला ऍड करता येईल आणि या भारताच्या नकाशावर साधारणतः आपल्याला महाराष्ट्र कुठे दिसतंय ते आपल्याला बघता येईल मित्रांनो. ठीक आहे. या ठिकाणी दिसते आपल्याला हा भारताचा नकाशा. ठीक आहे. या भारताच्या नकाशामध्ये लक्षात घ्या आपल्याला महाराष्ट्र कुठेतरी दिसतंय. तो महाराष्ट्र नेमका कोणता, तो या ठिकाणी बघा. हा आहे मित्रांनो महाराष्ट्राचा नकाशा. ठीक आहे. थोडक्यात काय दिसतं लक्षात घ्या मित्रांनो, आपण बघत आहोत आता महाराष्ट्राचे स्थान. आपण बघत आहोत या ठिकाणी महाराष्ट्राचे स्थान. इथे लिहितो मी महाराष्ट्राचे स्थान. या अगोदर आपण भारताचे स्थान बघितले आणि त्या भारतामध्ये साधारणतः महाराष्ट्र कुठे आहे ते बघतो आपण. लक्षात घ्या काय दिसतं आपल्याला थोडक्यात. हा जर भाग बघतो म्हटलं साधारणतः भारताच्या उत्तरेकडून आणि भारताच्या दक्षिणेकडून काय दिसतं आपल्याला साधारणतः, हा दिसतं भारताचा एक मध्य भाग. हा दिसतं काय दिसतं आपल्याला, हा भारताचा मध्य भाग. ठीक आहे. या भारताच्या मध्य भागात कुठेतरी दिसतं आपल्याला मित्रांनो हा महाराष्ट्र दिसतोय. ठीक आहे. पण थोडक्यात जर पुन्हा आणखी जर एक उभी रेष टाकतो म्हटलं तर काय दिसतं लक्षात घ्या, ही भारताची दिसते आपल्याला पश्चिम बाजू. म्हणजे थोडक्यात काय दिसतं लक्षात घ्या मित्रांनो, हा महाराष्ट्र जो आहे आपल्या या भारतामध्ये कुठेतरी दिसतं आपल्याला मध्य भागात दिसत आहे. आणि मध्य भागासोबत दिसला पुन्हा काय दिसतंय तो भारताच्या या पश्चिमेकडे सुद्धा आपल्याला दिसतंय. भारताच्या कुठे दिसतंय तो आपल्याला पश्चिमेकडे सुद्धा दिसतंय. म्हणजे आपल्याला लिहिता येईल काय तर मग लक्षात घ्या, महाराष्ट्राचे स्थान हे भारतात कुठे आहे तर लक्षात घ्या कुठे दिसतं आपल्याला ते भारताच्या मध्य पश्चिम भागात काय दिसतंय मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र दिसतंय. इथपर्यंत साधारणतः लक्षात घ्या, ह्या गोष्टी आपल्याला सोप्या दिसत आहे. काही अडचण नाही याच्यामध्ये, खूप जास्त सोप्या गोष्टी. ठीक आहे. पण पुन्हा इथून थोडक्यात पुढे जर जातो म्हटलं आपण, आता बघितलं आपण या ठिकाणी स्थान कव्हर केलेले. ठीक आहे. इथं स्थान काय हे नेमकं कव्हर केलं आपण भारताचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा. ठीक आहे. पण थोडक्यात लक्षात घ्या, जेव्हा आपण पृथ्वी बघत होतो इथे, ठीक आहे, या पृथ्वीवर साधारणतः लक्षात घ्या आपल्याला काही या अशा लाईन्स दिसत होत्या. या ज्या उभ्या लाईन्स आहेत त्यांना बोलत होतो आपण रेखावृत्त. आणि पुन्हा साधारणतः दिसतं आपल्याला काही अशा या आडव्या लाईन सुद्धा दिसत आहे, त्यांना बोलतो आपण अक्षरवृत्त असं बोलतो. ठीक आहे. मग या लाईन्सच्या दरम्यान कुठेतरी दिसतं आपल्याला भारत दिसताना, कुठेतरी आपल्याला काय दिसतंय या लाईन्सच्या दरम्यानच कुठेतरी दिसतं आपल्याला महाराष्ट्र दिसतंय. मी पुन्हा एकदा रिपीट करू इच्छितो ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी. म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपल्याला महाराष्ट्राचा विस्तार आणि भारताचा विस्तार हे जर चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कदाचित अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताचं लेक्चर बघावं लागेल. ठीक आहे. आपण बघतो काय लक्षात घ्या, आता विस्तार बघतो. ठीक आहे ना, आपण बघतो विस्तार. ठीक आहे. या ठिकाणी बघतो आपण विस्तार बघतो. विस्तार बघताना साधारणतः गोष्टी लक्षात घ्या, काय दिसतं आपल्याला काय दिसतंय, भारताच्या अति दक्षिणेकडून एक लाईन जात आहे. म्हणजे त्याला बोलणार आपण अक्षरवृत्त जाताना दिसत आहे. हे जे अक्षरवृत्त दिसतं आपल्याला ते दिसतंय किती अंशावरचं तर 8:04 यावरचं दिसतं. ठीक आहे. 8:04 अक्षांश असं त्याला बोलणार आपण, काय तर अक्षरवृत्त आहे हे. ठीक आहे ना. या ठिकाणचं आपल्याला काय दिसतं, आपल्याला हे अक्षरवृत्त दिसत आहे. आणि थोडक्यात भारताच्या उत्तर बाजूला थोडक्यात बघतो म्हटलं तर काय दिसतं लक्षात घ्या आपल्याला, काय दिसतंय तर 37°6'. अक्षांश 37°6' अक्षांश. या पद्धतीने काय दिसतं लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला काय दिसतंय हा दिसतंय आपल्याला भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार दिसतोय. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. ठीक आहे. थोडक्यात पुन्हा आणखी भारताचा रेखावृत्तीय विस्ताराबद्दल बघितलं तर पुन्हा काय दिसतंय, ज्या काही उभ्या लाईन्स होत्या आपल्या, ज्या काही या दिसतं आपल्याला त्या उभ्या लाईन्स होत्या, यांना बोललो होतो आपण रेखावृत्त बोललो होतो. आणि या दरम्यान सुद्धा आपल्याला कुठेतरी भारत हा दिसत होता. ठीक आहे ना. त्याच पद्धतीनं थोडक्यात जर विचार करतो म्हटलं तर लक्षात घ्या, भारताच्या या बाजूला, ठीक आहे ना, भारताच्या या बाजूला म्हणजे भारताच्या अति पश्चिमेकडच्या बाजूला आपल्याला एक लाईन जाताना दिसते, जी उभी लाईन आहे. त्याला बोलणार आपण काय बोलणार, त्याला बोलणार आपण 37° नाही तर याला बोलणार आपण
68 अंश 7 मिनिट. काय बोलणार आला आपण? 68 अंश 7 मिनिट. याला बोलणार आपण रेखांश. याला बोलणार आपण रेखांश. आणि पुन्हा साधारणतः काय दिसते आपल्याला की भारताच्या अति पूर्वेकडील भागातून सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने एक लाईन जाताना दिसते. त्याला बोलतो आपण रेखावृत्त बोलतो. त्याला सुद्धा आपण काहीतरी नाव दिलेलं असणार, तर त्याला बोलणार आपण 97 अंश 25 मिनिट. 97 अंश 25 मिनिट आपण त्याला बोलणार. 97 अंश 25 मिनिट रेखांश आपण त्याला बोलणार. ठीक आहे. अशा पद्धतीने गोष्ट दिसते. काय तर लक्षात घ्या, हा झालेला भारताचा रेखावृत्तीय आणि अक्षरवृत्तीय विस्तार. अक्षरवृत्तीय विस्ताराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं भारताचा, तर काय दिसतं आपल्याला? 8 अंश 4 मिनिट. 8 अंश 4 मिनिट उत्तर अक्षांश ते 37 अंश 6 मिनिट उत्तर अक्षांश या दरम्यान भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार झालेला. तर पुन्हा काय बोलतो लक्षात घ्या, रेखांशाच्या बाबतीत काय बोलतो मी? 68 अंश 7 मिनिट पूर्व रेखांश, तर काय दिसतं आपल्याला? 97 अंश 25 मिनिट पूर्व रेखांश या दरम्यान भारताचा विस्तार झालेला दिसत आहे. आणि या दरम्यान पुन्हा कुठेतरी आपल्याला महाराष्ट्राचा सुद्धा विस्तार झालेला दिसत आहे. हा महाराष्ट्राचा विस्तार लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी दिसतो. ठीक आहे. आता हा महाराष्ट्राच्या विस्ताराच्या बाबतीत काही गोष्टी बघणार, तर त्या नेमका कशा या ठिकाणी बघू आपण. चला, साधारणतः काय दिसतं लक्षात घ्या, जसं आपण भारताच्या अति दक्षिणेकडे भागातून एक लाईन जात होती, तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील भागातून सुद्धा आपल्याला लाईन जाताना दिसत आहे. आणि तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या अति उत्तर भागातून सुद्धा आपल्याला एक लाईन जाताना दिसत आहे. जे आडव्या लाईन्स आहे ना, त्याला आपण अक्षरवृत्त असं बोलतो. यामध्ये साधारणतः दिसतंय का, तर याला बोलतो आपण 15 अंश 44 मिनिट. 15 अंश 44 मिनिट उत्तर अक्षांश. आणि त्यानंतर साधारणतः लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडच्या भागावरून साधारणतः एक लाईन जाताना दिसते. पुन्हा त्याला बोलणार आपण काय बोलणार, तर त्याला बोलणार आपण 22 अंश 6 मिनिट उत्तर अक्षांश. ठीक आहे. आणि थोडक्यात पुन्हा काय दिसतं तर लक्षात घ्या, याच महाराष्ट्राच्या काय दिसतं आपल्याला, या भागातून सुद्धा महाराष्ट्राच्या म्हणजे अति पश्चिमेकडील भागातून सुद्धा अशाच पद्धतीने एक लाईन जाताना दिसत आहे. ती कोणती, तर मग ती उभी लाईन आहे. ती आपली आहे 72 अंश मित्रांनो, महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडील भागातून आपल्याला एक लाईन जाताना दिसते. त्याला बोलतो आपण रेखावृत्त असं बोलतो. ठीक आहे ना. या ठिकाणी दिसतं आपल्याला 72 अंश 36 मिनिट. 72 अंश 36 मिनिट पूर्व रेखांश. ठीक आहे. आणि त्यानंतर थोडक्यात काय दिसतं, महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील भागातून सुद्धा एक उभी लाईन जाताना दिसते. त्याला बोलतो आपण काय बोलतो लक्षात घ्या, ती आहे 80 अंश 54 मिनिट पूर्व रेखांश. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिसतं हा महाराष्ट्राचा विस्तार दिसतो मित्रांनो. ठीक आहे. महाराष्ट्राच्या विस्तारामध्ये एकदा मी पुन्हा रिपीट करतो, काय गोष्टी दिसतात लक्षात घ्या. महाराष्ट्राचा जो अक्षरवृत्तीय विस्तार आहे तो कुठून कुठपर्यंत झालेला दिसतं लक्षात घ्या. 15 अंश 44 मिनिट उत्तर अक्षांश ते कुठेपर्यंत साधारणतः दिसते आपल्याला? 22 अंश 6 मिनिट उत्तर अक्षांश या दरम्यान झालेला दिसत आहे. तर महाराष्ट्राचं दिसतं आपल्याला रेखावृत्तीय विस्तार, तो दिसतं आपल्याला काय तर 72 अंश 36 मिनिट पूर्व रेखांश. तर दिसतं आपल्याला काय तर अतिपूर्वेकडे काय दिसतं लक्षात घ्या आपल्याला 80 अंश 54 मिनिट पूर्व रेखांश या दरम्यान दिसतं मित्रांनो आपल्याला हा महाराष्ट्राचा विस्तार झालेला दिसतोय तो आपल्या भारतामध्ये. ठीक आहे ना. या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने कळू शकते जेव्हा आपण अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताचं लेक्चर जेव्हा बघू. ठीक आहे. त्यानंतर थोडक्यात पुढच्या भागात दिसतं आपल्याला काय तर लक्षात घ्या, विस्तार बघितलं आपण, स्थान बघितलं, त्यानंतर बघतो आपण काय तर क्षेत्रफळ बघतो महाराष्ट्राचं. ठीक आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ बघण्या अगोदर आपल्याला भारताचं क्षेत्रफळ कदाचित बघावं लागेल, ते चांगलं होईल आपल्याला लक्षात राहणार. हा जो भारत दिसतो आपल्याला, ठीक आहे ना, या ठिकाणी जेव्हा आपण भारताच्या क्षेत्रफळाबद्दल बघतो, ठीक आहे, भारताच्या क्षेत्रफळाबद्दल बघतो आपण. ठीक आहे. ठीक आहे. आपण बघत आहोत क्षेत्रफळ. क्षेत्रफळ बघतो आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघतो आपण भारताचे क्षेत्रफळ बघतो आपण. मित्रांनो, भारताचे क्षेत्रफळ आहे 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर.
32,87,263 स्क्वेअर किलोमीटर इतकं काय दिसतंय मित्रांनो आपल्याला हे भारताचं क्षेत्रफळ दिसतंय. आणि या भारताच्या क्षेत्रफळामध्ये कुठेतरी आपला महाराष्ट्र सुद्धा दिसतंय. पण या भारतामध्ये साधारणतः भारताच्या एरियामध्ये एकूण दिसतंय आपल्याला काय तर लक्षात घ्या, सर्वात मोठं राज्य कोणतं दिसतंय तर लक्षात घ्या, ते दिसतंय आपल्याला कोणतं दिसतंय ते राजस्थान दिसतंय. कोणतं दिसतंय मित्रांनो, हे राजस्थान आपल्याला सर्वात मोठं राज्य दिसतंय मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला दिसतंय इथे काय दिसतंय लक्षात घ्या, भारतामध्ये सर्वात मोठं असणारं राज्य कोणतं दिसतंय तर आपल्याला दिसतंय ते राजस्थान. तर मग या राजस्थानचं क्षेत्रफळ नेमकं किती तर ते आहे 3,42,200 3,42,239 स्क्वेअर किलोमीटर इतकं काय दिसतंय आपल्याला हे राजस्थानचं क्षेत्रफळ दिसतंय. ठीक आहे, भारतामध्ये राज्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचं जे काही राज्य असणार क्षेत्रफळाच्या बाबतीत ते असणार कोणतं, ते असणार तर आपलं हे मध्य प्रदेश असणार. ठीक आहे, या ठिकाणी लिहितो मी मध्य प्रदेश. आपला मध्य प्रदेश राज्याचा नकाशा दिसत आहे आणि मध्य प्रदेशचं आपल्याला दिसतंय क्षेत्रफळ 3,08,364 स्क्वेअर किलोमीटर इतकं आपल्याला दिसतंय हे मध्य प्रदेशाचं क्षेत्रफळ दिसत आहे. आणि त्यानंतर जो काही तिसऱ्या क्रमांकाचं राज्य दिसतंय आपल्याला भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, त्याच्यामध्ये दिसतोय आपल्याला तिसरा तो आपला महाराष्ट्र दिसतोय मित्रांनो. कोण दिसतंय आपल्याला तो महाराष्ट्र. ठीक आहे, या ठिकाणी साधारणतः लक्षात घ्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती असणार तर ते आहे 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर इतकं. हे काय दिसतंय मित्रांनो आपल्याला हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ दिसतंय. म्हणजे लक्षात घ्या आपल्याला काय दिसतंय या भारतामध्ये, आपल्याला दिसतंय या भारतामध्ये दिसतंय आपल्याला एकूण साधारणतः किती तर 32,87,263 इतक्या भारताच्या क्षेत्रफळामध्ये दिसतंय आपल्याला काय दिसतंय लक्षात घ्या, महाराष्ट्र आपला तो दिसतंय आपल्याला किती तर तो दिसतंय आपल्याला किती, तो आहे 3,07,713. आणि साधारणतः लक्षात घ्या भारताच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत जर कम्पेअर करतो म्हटलं तर काय दिसतंय लक्षात घ्या, आपला महाराष्ट्र आपला तो आहे 9.36% किती दिसतंय आपल्याला तो 9.36% साधारणतः दिसतंय आपल्याला भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला दिसतंय मित्रांनो. ठीक आहे, इथपर्यंत साधारणतः लक्षात घ्या आपल्याला स्थान विस्तार आणि क्षेत्रफळाबद्दलचे सगळे फॅक्ट आपल्याला कव्हर झालेले दिसत आहे. थोडक्यात यानंतर पुढे गेल्यानंतर आपण थोडक्यात बघणार आहोत महाराष्ट्राची लांबी बघणार आहोत. ठीक आहे, महाराष्ट्राची लांबी आणि रुंदी साधारणतः बघणार आहोत. महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये दिसणार आपल्याला टोक कोणतं, उत्तर टोक कोणतं, दक्षिण टोक कोणतं, पूर्व टोक कोणतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा पश्चिम टोक कोणतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये थोडक्यात लक्षात घ्या आता इथे हा दिसतो आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा. ठीक आहे, या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपण बघतो महाराष्ट्राची लांबी आणि रुंदी. ठीक आहे ना, महाराष्ट्राची बघतो आपण लांबी आणि रुंदी महाराष्ट्राची लांबी आणि त्यानंतर पुन्हा बघतो आपण महाराष्ट्राची ही रुंदी बघतो. ठीक आहे, यामध्ये साधारणतः लक्षात घ्या काय गोष्टी. पहिल्यांदा लांबी बघू आपण. साधारणतः महाराष्ट्राची लांबी ही म्हणजे कोणती तर ही असणार आपल्याला काय दिसते, ही पूर्व आणि पश्चिम टोक जोडणारी जी काय लाईन असणार त्याला बोलणार आपण महाराष्ट्राची लांबी अशी बोलणार. ठीक आहे की नाही, ही साधारणतः आपल्याला दिसतंय काय तर लक्षात घ्या पालघरमध्ये एक ठिकाण दिसतं आपल्याला तारापूर नावाचं. पालघरमध्ये साधारणतः लक्षात घ्या मित्रांनो, झूम करतो मी या ठिकाणी पालघरमध्ये या ठिकाणी काय दिसतं आपल्याला एक तारापूर नावाचं ठिकाण दिसतंय. आपल्याला कोणतं ते तारापूर. या तारापूरपासून साधारणतः काय दिसतं लक्षात घ्या महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक ठिकाण दिसतं आपल्याला कोणतं तर ते आहे भामरागड. कोणतं ठिकाण हे भामरागड. ठीक आहे, साधारणतः काय तर महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडील ठिकाणापासून म्हणजेच तारापूरपासून तर साधारणतः महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील ठिकाणापर्यंत म्हणजेच काय तर भामरागडपर्यंत जेव्हा आपण एक लाईन टाकतो अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि या लाईनचं अंतर साधारणतः जर मोजलं आपण तर ते दिसतं आपल्याला किती दिसतं तर ते दिसतं आपल्याला हे 800 किलोमीटर. किती दिसतं आपल्याला हे 800 किलोमीटर इतकं दिसत आहे. म्हणजे साधारणतः मित्रांनो महाराष्ट्राची लांबी आपल्याला या ठिकाणी लक्षात येते तर महाराष्ट्राची लांबी दिसतं आपल्याला किती हे तर 800 किलोमीटर इतकी दिसते आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर थोडक्यात पुन्हा काय दिसतं लक्षात घ्या आपल्याला महाराष्ट्राच्या रुंदीबद्दल. पुन्हा महाराष्ट्राची रुंदी ही दिसते आपल्याला ती कशी तर ही असणार आपल्याला उत्तर दक्षिण अशा पद्धतीने जोडावी लागेल. साधारणतः महाराष्ट्रामध्ये दिसतं आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये. जो नंदुरबार जिल्हा आपल्याला दिसतोय कुठे दिसतोय तर महाराष्ट्राच्या बिलकुल अतिशय टोकावर दिसतंय. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिशय टोकावरच्या भागामध्ये एक ठिकाण दिसतं आपल्याला. त्या ठिकाणाचं नाव आहे धडगाव. या ठिकाणाचं नाव दिसतं आपल्याला हे धडगाव. ठीक आहे ना, जे अति उत्तरेकडचं ठिकाण दिसतंय मित्रांनो. या उत्तरेकडच्या धडगावपासून साधारणतः लक्षात घ्या आपल्याला सिंधुदुर्गमध्ये एक ठिकाण दिसतं आपल्याला
सिंधुदुर्ग मधलं एक ठिकाण दिसत आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे दोडा मार्ग. या ठिकाणाचं नाव दिसतं आपल्याला मित्रांनो दोडा मार्ग. ठीक आहे ना. काय दिसतं लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडे बोललो आपण काय तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हे ठिकाण. महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील बोललो मी, नंदुरबार जिल्ह्यातील कोणतं ठिकाण बोललो मित्रांनो, हे धडगाव हे ठिकाण दिसत आहे. आणि महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडे बोलतो आम्ही काय लक्षात घ्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण दिसतंय कोणतं ते आपल्याला हे दोडा मार्ग ठिकाण दिसत आहे. या दोन ठिकाणांना जेव्हा आपण जोडतो, उत्तरेकडे धडगाव आणि काय तर दक्षिणेकडे दोडा मार्ग, या दरम्यानची जी काही लांबी दिसते महाराष्ट्राची, जी काही अंतर दिसतंय ते दिसते आपल्याला हे 700 किलोमीटर इतकं दिसतंय. किती दिसतं आपल्याला हे 700 किलोमीटर इतकं दिसतंय. म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राची रुंदी आपल्याला लक्षात येणार तर किती आहे, तर ती आपली ही 700 किलोमीटर इतकी आहे. ठीक आहे ना. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राची लांबी आणि सोबतच लक्षात घ्या मित्रांनो, हे लांबी आणि रुंदी या दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर होताना दिसतात मित्रांनो. ठीक आहे. या अगोदर आपण बघितलं महाराष्ट्राचं स्थान बघितलं, त्यानंतर महाराष्ट्राचा विस्तार बघितलेला, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सुद्धा बघितलेलं आणि या ठिकाणी बघितली महाराष्ट्राची लांबी आणि रुंदी. एकदा मी पुन्हा रिपीट करतो काय तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडचं ठिकाण बोललो मी तारापूर बोललो, तर महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडचं ठिकाण बोललो मी भामरागड असं बोललो. ठीक आहे ना. या दरम्यान आपल्याला दिसतं महाराष्ट्राची ही लांबी, तर ती दिसते आपल्याला मित्रांनो ही 800 किलोमीटर इतकी दिसत आहे. आणि महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचं ठिकाण बोललो नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हे ठिकाण बोलतो. आणि काय बोललो तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडा मार्ग हे ठिकाण पुन्हा बोलतो मी. या दरम्यान दिसतं आपल्याला काय तर लक्षात घ्या, महाराष्ट्राची दिसते आपल्याला ही रुंदी, जी दिसते आपल्याला किती 700 किलोमीटर इतकी दिसते. ठीक आहे. इथून पुढे गेल्यानंतर साधारणतः लक्षात घ्या काय गोष्टी असणार. इथून पुढे गेल्यानंतर काय तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय दिसतंय तर लक्षात घ्या, सागरी किनारा दिसतंय. ठीक आहे ना. महाराष्ट्रामध्ये सागरी किनारा दिसतंय. त्या अगोदर साधारणतः दिसतंय काय लक्षात घ्या, इथे जेव्हा भारत दिसतंय आपल्याला, ठीक आहे, इथे जेव्हा भारत दिसतंय, या ठिकाणी भारताचा सागरी किनारा एकदा लक्षात घेतलं तर फार चांगलं होणार. कशा पद्धतीने लक्षात घ्या, साधारणतः काय दिसतंय, भारताच्या या ठिकाणापासून जी गुजरात मधलं ठिकाण दिसतंय आपल्याला, कच्छच्या रणाचा भाग. कोणता भाग हा, कच्छच्या रणाचा भाग दिसतोय. साधारणतः कुठेपर्यंत तर लक्षात घ्या, पश्चिम बंगालच्या या ठिकाणापर्यंत. म्हणजे हा भाग साधारणतः दिसतोय आपल्याला कशाचा तर सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशाचा भाग. ठीक आहे ना. म्हणजे गंगेच्या त्रिभुज प्रदेशाचा भाग. इथे बोलतो मी कच्छचे रण, कच्छचे रण. ठीक आहे. आणि त्यानंतर बोलतो मी काय तर लक्षात घ्या, इथे सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश. ठीक आहे. या दरम्यान साधारणतः लक्षात घ्या, या दरम्यान कुठेतरी आपल्याला काय दिसतंय, ही भारताची कोस्टल लाईन दिसते मित्रांनो. या दरम्यान आपल्याला भारताची दिसते ही कोस्टल लाईन आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे भारताचा हा सागरी किनारा आपल्याला या ठिकाणी दिसतोय मित्रांनो. ठीक आहे ना. या पद्धतीने हा भारताचा एकूण सागरी किनारा साधारणतः विचार करतो म्हटलं तर तो दिसतो आपल्याला किती, 6100 किलोमीटर इतका आपल्याला दिसतं. हा 6100 किलोमीटर इतका दिसत आहे. आणि या सागरी किनाऱ्याच्या दरम्यान कुठेतरी आपल्याला दिसत आहे, या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत दिसतं आपल्याला कोण आलेला दिसतं आपल्याला, तो महाराष्ट्र आलेला दिसतंय. कोण आलेला दिसतं आपल्याला, तो महाराष्ट्र आलेला दिसतंय. साधारणतः लक्षात घ्या, या सागरी किनाऱ्यामध्ये जो काही भारताचा दिसतंय आपल्याला मुख्य सागरी किनारा हा 6100 किलोमीटर इतका. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र दिसतं आपल्याला किती तर 720 किलोमीटर इतका दिसतंय. किती दिसतं आपल्याला, तो 720 किलोमीटर इतका. ठीक आहे ना. हा असणार भारताचा सागरी किनारा आणि हा दिसतो आपल्याला हा महाराष्ट्राचा सागरी किनारा. आणि सागरी किनाऱ्याच्या बाबतीत भारताच्या तुलनेत महाराष्ट्राचा क्रमांक लागताना दिसतो आपल्याला, तो चौथा. कितवा लागताना दिसतोय, तो चौथा क्रमांक लागताना दिसतोय. ठीक आहे. या ठिकाणी थोडक्यात मग आपण करतो महाराष्ट्राचा नकाशा ऍड करतो आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हा 720 किलोमीटर इतका सागरी किनारा हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा डिवाइड झालेला दिसतोय, ते एकदा बघतो आपण. ठीक आहे. लक्षात घ्या, साधारणतः काय दिसतं आपल्याला, महाराष्ट्राच्या या ठिकाणापासून, ठीक आहे, महाराष्ट्राच्या या ठिकाणापासून तर साधारणतः इथपर्यंत दिसतंय मित्रांनो, इथपर्यंत दिसतंय आपल्याला काय दिसतंय तर हा सागरी किनारा दिसतंय. आणि हा दिसतंय आपल्याला एकूण साधारणतः टोटल दिसतंय आपल्याला हा 720 किलोमीटर इतका लांबीचा दिसतंय. किती दिसतोय तो आपल्याला, हा 720 किलोमीटर इतका लांबीचा दिसतंय. आणि हा 720 किलोमीटर इतका हा सागरी किनारा हा महाराष्ट्राचा सागरी किनारा महाराष्ट्राच्या ज्या अतिपश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने विभागला गेलेला आहे ते एकदा बघणार आहोत आपण या ठिकाणी. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्याच्यामध्ये पहिला जिल्हा येताना दिसतोय आपल्याला कोणता तर दिसतोय आपल्याला कोणता, तो पालघर हा जिल्हा दिसतोय. या पालघर जिल्ह्यासोबत लक्षात घ्या, पालघर जिल्ह्यामध्ये साधारणतः दिसतंय आपल्याला किती तर आपल्याला दिसतंय किती तर
हा आहे आपला 100 हा जो महाराष्ट्राचा एकूण सागरी किनारा दिसतोय याच्यामध्ये पहिला जिल्हा दिसतोय आपल्याला कोणता, तो पालघर. आणि पालघर जिल्ह्यासोबत शेअर झालेला दिसतोय आपल्याला सागरी किनारा किती, तर दिसतोय आपल्याला तो 102 किलोमीटर इतका लांबीचा दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या छोटासा एक भाग दिसतोय आपल्याला, हा इतका आलेला. ठीक आहे ना, हा इतका छोटासा भाग आलेला दिसतोय मित्रांनो. हा भाग आहे कशाचा, तो आपला ठाण्याचा आहे. ठीक आहे ना. आणि ठाणेसाठी दिसतोय आपल्याला किती, तर लक्षात घ्या आपल्याला दिसतोय तो एकूण 25 किलोमीटर इतका लांबीचा सागरी किनारा दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर थोडक्यात पुन्हा इकडे कुठेतरी हा मुंबई जसा दिसतोय आपल्याला, काहीतरी असा हा ओबड धोबड स्वरूपाचा दिसत आहे. ठीक आहे. या मुंबईसाठी म्हणजे काय, मुंबई काय दिसतं आपल्याला, सबर्बन. ठीक आहे ना, मुंबई सबर्बन आणि मुंबई सिटी, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, या दोघांचा मिळून दिसतं आपल्याला किती दिसतंय, तर तो आपल्याला 114 किलोमीटर इतका लांब दिसतोय. किती दिसतोय आपल्याला, तो 114 किलोमीटर इतका लांब दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा येणारा जिल्हा कोणता, तो आपल्याला दिसतोय तो रायगड. ठीक आहे ना. त्या रायगडसाठी येताना दिसतंय आपल्याला किती, त्या रायगडसाठी येताना दिसतंय आपल्याला तो 122 किलोमीटर इतका लांबीचा सागरी किनारा हा आपला रायगड जिल्ह्याला लाभलेला दिसतोय मित्रांनो. आणि त्यानंतर पुन्हा दिसतंय काय, तर लक्षात घ्या आपल्याला रत्नागिरी दिसतंय. रत्नागिरीसाठी दिसतं आपल्याला काय, रत्नागिरीसाठी दिसतं आपल्याला एकूण 237 किलोमीटर इतका लांबीचा सागरी किनारा हा लाभलेला दिसतंय. आणि हा सागरी किनारा जो रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे, तो आपल्या महाराष्ट्रातला सर्वात जास्त आणि सर्वात मोठा सागरी किनारा आपल्याला दिसतो, तो रत्नागिरी या राज्याला लाभलेला दिसतोय मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर इथून पुढे गेल्यानंतर साधारणतः काय दिसतंय, तो शेवटचा जिल्हा दिसतोय आपल्याला, तो दिसतोय कोणता, तो सिंधुदुर्ग. ठीक आहे ना. या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत साधारणतः विचार करतो म्हटलं तर किती दिसतं, लक्षात घ्या, तो दिसतोय आपल्याला 120 किलोमीटर. किती दिसतोय, तो 120 किलोमीटर इतका लांबीचा सागरी किनारा दिसतोय मित्रांनो. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, या ठिकाणी बघितलेलं आपण महाराष्ट्राला जो काही 720 किलोमीटर इतका लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं हे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ह्या डिवाइड झालेला दिसतं, विभागलेला दिसतं, ते बघितलं आपण. एकदा रिपीट करतो मी. पालघरच्या बाबतीत दिसतं आपल्याला काय, तर 102 किलोमीटर लांब. आणि त्यानंतर ठाण्याच्या बाबतीत दिसतं आपल्याला 25 किलोमीटर लांब इतका. त्यानंतर दिसतंय मुंबईच्या बाबतीत दिसतंय काय, तर लक्षात घ्या 114 किलोमीटर लांब इतका. त्यानंतर रायगडच्या बाबतीत दिसतं आपल्याला 122 किलोमीटर लांब इतका. आणि सर्वात जास्त म्हणजे रत्नागिरीच्या बाबतीत 237 किलोमीटर लांब. आणि काय तर लक्षात घ्या सर्वात शेवटी सिंधुदुर्गच्या बाबतीत 120 किलोमीटर लांब इतका दिसतं. ठीक आहे. आपण बघतो काय, लक्षात घ्या, एकदा पुन्हा मी 2 मिनिटात रिपीट करणार. काय काय बघितलेलं आपण ते लक्षात घ्या. काय काय बघितलेलं आपण, ठीक आहे ना. आपण बघितलं पहिल्यांदा भारताचं स्थान बघितलं, जे दिसतं आपल्याला काय तर पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धात दिसत आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा बघितलेलं आपण काय तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचं स्थान बघितलं आपण. या ठिकाणी बघितलं ते तर काय तर भारताच्या मध्य पश्चिम भागात, भारताच्या कुठे बोललो आपण, हे मध्य पश्चिम भागात, भारताच्या मध्य पश्चिम भागात काय दिसतं आपल्याला लक्षात घ्या, हे महाराष्ट्राचं स्थान दिसत आहे. त्यानंतर आपण बघितलं भारताचा विस्तार सुद्धा बघितलेला आपण. तो विस्तार दिसतं भारताचा, काय दिसतं आपल्याला, काय दिसतं, तो 8 अंश 4 मिनिट उत्तर अक्षांश, ते दिसतं आपल्याला 37 अंश 6 मिनिट उत्तर अक्षांश या दरम्यान दिसत आहे. आणि त्यानंतर बोललो काय तर रेखावृत्ती विस्ताराच्या बाबतीत भारताच्या, तो दिसतं आपल्याला 68 अंश 7 मिनिट पूर्व रेखांश, तर 97 अंश 25 मिनिट पूर्व रेखांश. आणि या दरम्यान कुठेतरी आपल्याला महाराष्ट्र दिसतंय. कशा पद्धतीने तो दिसतं आपल्याला लक्षात घ्या. या ठिकाणी महाराष्ट्र दिसतं आपल्याला काय तर लक्षात घ्या 15 अंश 44 मिनिट उत्तर अक्षांश ते कुठेपर्यंत, तर 22 अंश 6 मिनिट उत्तर अक्षांश या दरम्यान दिसत आहे. आणि महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्ताराच्या बाबतीत काय दिसतं लक्षात घ्या 72 अंश 36 मिनिट पूर्व रेखांश, तर कुठेपर्यंत लक्षात घ्या, कुठेपर्यंत 80 अंश 54 मिनिट पूर्व रेखांश या बाबतीत दिसतं. ठीक आहे. त्यानंतर आपण भारताचं क्षेत्रफळ बघितलेलं किती, तर लक्षात घ्या 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. त्याच्यामध्ये भारतामधलं सर्वात मोठं क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं असणारं राज्य तर राजस्थान. दुसरं जे दिसतं ते आपल्याला मध्य प्रदेश दिसत आहे. तिसरं दिसतं आपल्याला महाराष्ट्र दिसत आहे. त्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ दिसतं आपल्याला किती दिसतं, तर लक्षात घ्या, ते दिसतं आपल्याला 3,07,713, जो आपल्या भारताच्या दिसतं आपल्याला काय तर 9.36% इतका भाग आपल्याला दिसतं भारताच्या क्षेत्रफळाचा. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात बघितलेलं आपण काय बघितलं लक्षात घ्या, इथे बघितलं महाराष्ट्राची लांबी जी दिसते काय तर लक्षात घ्या, काय पश्चिमेकडे तारापूर या ठिकाणापासून तर काय पूर्वेकडे गडचिरोली मधील भामरागड या ठिकाणापर्यंत 800 किलोमीटर तर दिसतं आपल्याला काय. नंदुरबारमध्ये काय दिसतं लक्षात घ्या आपल्याला धडगाव या ठिकाणापासून तर सिंधुदुर्ग मध्ये दोडा मार्ग या ठिकाणापर्यंत दिसतं आपल्याला. आणि ती दिसतं आपल्याला 700 किलोमीटर इतकी दिसतं. ठीक आहे. पुढच्या टप्प्यामध्ये बघितलं आपण काय तर लक्षात घ्या भारताचा सागरी किनारा बघितला, तो दिसतं आपल्याला किती, तर दिसतं आपल्याला तो 6,100 किलोमीटर इतका लांबीचा. त्याच्यामध्ये
महाराष्ट्राचा क्रमांक लागतो किती, तर तो लागतो 4था क्रमांक, तो आहे आपला 720 किलोमीटर लांबीचा हा. पुन्हा अशा पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये डिवाइड झालेला दिसतंय, विभागलेला दिसतंय, तो सुद्धा बघितलेला आपण. त्याच्यामध्ये पालघर दिसतंय 102, त्यानंतर ठाणे 25, त्यानंतर 114 मुंबईसाठी, 122 रायगडसाठी, सर्वात जास्त रत्नागिरीसाठी 237 आणि पुन्हा बोललो सर्वात शेवटी काय सिंधुदुर्गसाठी 120 किलोमीटर इतका लांबीचा. ठीक आहे ना, एवढं सगळं आपण आजपर्यंत या लेक्चरमध्ये बघितलेलं दिसतं. ठीक आहे ना, हे सगळं आपल्याला एकदम इझिली आणि चांगल्या पद्धतीने करताय. ठीक आहे ना, कारण का नेमकं लक्षात घ्या, हे जर आपण एक मॅप वाईज जर चांगल्या पद्धतीने शिकतो म्हटलं, ठीक आहे ना, मॅप वाईज जर चांगल्या पद्धतीने शिकतो म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये व्हिज्युअलायझेशन येऊन चांगल्या पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये फिट होणार, हे चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात राहणार. ठीक आहे, म्हणून कधीही सुद्धा जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा किंवा भारताच्या भूगोलाचा अभ्यास कराल, तो आपला मॅप डोळ्यासमोर ठेवूनच आणि मॅप थोडक्यात रफ मॅप एक प्रॅक्टिस म्हणून थोडक्यात आपल्याला त्या पद्धतीने हे सगळी माहिती भरता येईल आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने हे डोक्यात राहणार मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ही गोष्ट बघितली. पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आपण महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आणि त्यानंतर बघणार आपण महाराष्ट्राच्या राजकीय सीमा सुद्धा, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने जिल्हे दिसत आहेत, त्यांचे विभाग कशा पद्धतीने, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर पुन्हा एकदा सांगू शकतो मी, काय सांगू शकतो लक्षात घ्या, की जर कदाचित तुम्ही पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार. यासाठी तुम्ही एकदा पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.